नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पंचगंगा नदीबद्दल माहिती पाहूत। पंचगंगा नदी ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे। पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असे म्हणतात। पंचगंगा नदीचा उगम करवीर तालुक्यातील चिखली गावातील प्रयाग संगम या ठिकाणी होतो। कासारी, कुंभी, भोगावती, तुळशी व गुप्त असलेली सरस्वती या 5 नद्यांच्या संगमातून पंचगंगा नदीचा उगम होतो। पंचगंगा नदीची एकूण लांबी सुमारे 80 किलोमीटर आहे। पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यातून वाहते। आपल्याला आता हे तर माहीतच आहे की पंचगंगा नदी ही 5 नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे। आपण या 5 नद्यांबद्दल थोडक्यात माहिती पाहू। कासारी नदी घोडखिंड किंवा पावनखिंड या ठिकाणी उगम पावते। कासारी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात कासारी धरण आहे। कुंभी नदी गगनबावडा परिसरात उगम पावते। कुंभी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात कुंभी धरण आहे। कुंभी नदी भोगावती व तुळशी प्रवाहास बहिरेश्वर या ठिकाणी येऊन मिळते। राधानगरी व गगनबावडा या तालुक्यामध्ये असणाऱ्या अभयारण्याच्या परिसरात तुळशी नदीचा उगम होतो। तुळशी नदीवर राधानगरी तालुक्यात तुळशी धरण आहे। तुळशी नदी पुढे भोगावती नदीला मही गावात येऊन मिळते। भोगावती नदी सह्याद्री पर्वतरांगेत फोंडा घाटाजवळ उगम पावते व पुढे तुळशी नदीला जाऊन मिळते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी येथे भोगावती नदीवर राधानगरी धरण आहे। छत्रपती शाहू महाराजांनी भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधले आहे। छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या मातोश्री राधाबाई यांच्या नावावरून या धरणाला राधानगरी असे नाव दिले। राधानगरी या धरणातील जलाशयाला लक्ष्मी सागर असे म्हणतात। छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून राधानगरी या धरणातील जलाशयाला लक्ष्मी सागर हे नाव देण्यात आले। भोगावती नदी काठावर असणारे राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे। राधानगरी व दाजीपूर ही 2 ठिकाणे भोगावती नदी काठावर आहेत। गुप्त असलेली सरस्वती म्हणजे नदी येऊन मिळते परंतु ती दिसत नाही, अशी ही सरस्वती नदी प्रयाग या ठिकाणी येऊन मिळते। अशा प्रकारे कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व गुप्त सरस्वती या 5 नद्यांच्या संगमातून प्रयाग या ठिकाणी पंचगंगा नदीचा उगम होतो। महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजधानी असलेले कोल्हापूर हे शहर व इचलकरंजी ही 2 ठिकाणे पंचगंगा नदी काठावर आहेत। पंचगंगा नदी शिरूर तालुक्यातील नरसोबाची वाडी किंवा कुरुंदवाड या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते। पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमावर नरसोबाची वाडी या ठिकाणी दत्ताचे मंदिर आहे। अशा प्रकारे आपण पंचगंगा नदीचा प्रवास पाहिला। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।